ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणामध्ये भाजपला सपशेल बहुमत, 227 जागांमध्ये भाजपला 100हून अधिक ठिकाणी विजय होण्याचा अंदाज, तर भाजपने केलेल्या सर्वेक्षणात महायुतीला बहुमत दिसत असल्याचाही निष्कर्ष। मुंबई महापालिका मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोळ, पुढील 2 दिवसात पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबई विभागाची बैठक, मतदार याद्यांसंदर्भात 27 नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि सूचना मांडू शकणार, 5 डिसेंबरला हरकती सूचनांवर सुनावणी घेतली जाणार। ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात शरद पवार सकारात्मक, मनपा निवडणुकीमध्ये युती आघाडी संदर्भात अद्याप निर्णय नाही, काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नुकतीच पवारांची भेट घेतली होती। दरम्यान पवार काँग्रेससोबत आघाडी करणार की ठाकरे बंधूंसोबत युतीत जाणार हे गुलदस्त्यात। मुंबई महापालिका मविया म्हणून लढली पाहिजे, मतचोरीच्या संदर्भात एकत्रित येत सत्याचा मोर्चा काढता मग निवडणूक का वेगळी लढता, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केल्याची सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची वर्षा गायकवाड यांच्यासोबत चर्चा, काँग्रेसला सोबत घेऊन मविया कायम ठेवण्यावर ठाकरे सेना ठाम, फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल, ठाकरे सेनेची भूमिका, सूत्रांची माहिती। पवार उद्धव ठाकरे काय बोलतात त्याचं मनसेला घेणं देणं नाहीये, मनसे काही मवियाचा भाग नाहीये, महाविकास आघाडी आणि मनसेच्या आघाडीवरून संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा, शिंदेचे कार्यकर्ते जल्लोष करत असताना बाद, नारायण पवार यांनी शिवसेना शिंदे सेनेच्या हरेश महाडिक यांच्या कानशिलात लगावली। नारायण पवार यांनी मारहाण केल्याचा हरेश महाडिक यांचा आरोप, ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्याच्या परिसरातील घटना, तर या संपूर्ण भागामध्ये लक्ष्मीनारायण गृहनिर्माण संस्थेच्या ठिकाणी सदनिकांच्या रजिस्ट्रेशन भाजप आणि शिवसेने पक्षामध्ये वाद झाल्याची माहिती। काल शिंदेच्या सेनेकडून स्टंटबाजी करण्यात आली, कुणालाही काल मारहाण झाली नाही, मारहाणीचे आरोप असलेल्या भाजपच्या नारायण पवार यांचं स्पष्टीकरण। भाजपच्या माजी नगरसेवकांनी मारहाण केली नाही, श्रेयवाद कोणीही करू नका, लक्ष्मीनारायण गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष समीर फाटे यांचा खुलासा। मुंबईतील मोर्चा मवियाचा नव्हता तर सर्वपक्षीय होता, शरद पवार यांनी मत व्यक्त केल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। नगरपालिका नगरपंचायतीसाठी तिसरी आघाडी करून निवडणुका लढवण्याचा निर्णय, पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रवीण कुटेंची प्रतिक्रिया, काँग्रेस आणि भाजपच्या लोकांकडून धमकीचे फोन येत असल्याचाही दावा। काँग्रेसकडून भोकरदन नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आज नारळ फुटणार, हर्षवर्धन सपकाळ, कल्याण काळेंसह स्थानिक नेते उपस्थित असतील। नगरपरिषदेतील सत्ता पुन्हा एकदा टिकवण्यासाठी काँग्रेस नेत्यांसमोर मोठं आव्हान। डहाणू नगरपरिषदेमध्ये भाजप विरोधात दोन्ही एनसीपीच्या सेनेला पाठिंबा, एनसीपीचा सेनेला पाठिंबा, तर पालघरमध्ये 3 नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीमध्ये शिवसेना स्वबळावर, तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या पालघरमध्ये शिंदेंच्या 3 प्रचार सभा। आळंदी नगरपरिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये फूट, अध्यक्षपदासाठी भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी आमने सामने। साताऱ्यात दोन्ही राज्यांसमोर बंडखोरीचं मोठं आव्हान, सातारा पालिकेच्या 50 जागांसाठी मोठी चढाओढ, दोन्ही राज्यांकडून उमेदवारी न मिळालेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, तर अपक्षांनी माघार घ्यावी म्हणून दोन्ही राजे प्रयत्न करणार। जळगावच्या 40 गावमध्ये 2 दिवसात 11 उमेदवारांची निवडणुकीतून माघार, बंडखोर आणि अपक्षांची मनधरणी करताना प्रमुख पक्षांची आज दमछाक होणार। धाराशिवच्या परांडा नगरपरिषदेच्या निवडणुकीतून 18 जणांची माघार, नगराध्यक्षपदाच्या 3 तर नगरसेवक पदाच्या 15 जणांची माघार। चिपळूण नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचाराची तयारी सुरू, उमेदवारांच्या प्रचारासाठी गाडी सजली, रंगरंगोटी केलेली सजलेली गाडी विशेष लक्षवेधी ठरतेय। मनसेच्या निवडणूक कार्यालयामध्ये प्रारूप मतदार याद्यांचं वाटप केलं जाणार, सूत्रांची माहिती, तर मतदार यादीतील चुकांचा अहवाल पक्ष कार्यालयामध्ये जमा करणार असून राज ठाकरेंच्या सूचनेनुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती। ठाणे मनपा निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, 2017 प्रमाणे यंदाही 33 प्रभाग असणार, 32 प्रभाग 4 सदस्यांचा तर 1 प्रभाग 3 सदस्यांचा असणार। दरम्यान ठाण्यातील प्रत्येक प्रभागामध्ये 10,000हून अधिक मतदार वाढले। जळगाव पालिकेची 4,38,523 मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध, यामध्ये 33,770 दुबार मतदार असल्याचं उघडकीस, मतदार याद्यांमधील सुमारे 40,000 मतदारांची फेरफार झाल्याचाही अंदाज।
नांदेडमध्ये भाजपकडून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी अर्ज मागवायला सुरुवात. इच्छुक उमेदवारांना अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी विशेष QR कोड. 25 नोव्हेंबरपर्यंत भाजप कार्यालयामध्ये अर्ज स्वीकारले जाणार. भाजपची केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्यानं विकास निधी भाजपच देऊ शकतं. पुढच्या नगराध्यक्ष सुद्धा भाजपचा असेल तर विकास गतिमान होईल. वेंगुर्लेतील भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजन गिरप यांच्याकडून विश्वास व्यक्त. वेंगुर्ल्याचा विकास फक्त दीपक केसरकरांमुळे झाला. भाजपचा या विकासामध्ये काय संबंध? शिंदे सेनेचे जिल्हा संघटक सचिन बालावलकर यांचा सवाल. पार्थ पवारांचा पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीच्या चौकशीनंतर आज पॉवर ऑफ अटॉर्नी देणाऱ्या 275 जणांची चौकशी होणार. पॉवर ऑफ अटॉर्नी कोणत्या अटीवर दिली? मोबदला मिळाला का किंवा त्यांना काही आमिष दाखवण्यात आलं होतं का याची आज चौकशी केली जाणार. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुठे समितीच्या अहवालातील निरीक्षण समोर. दस्त नोंदणी करताना जागेचा ऑनलाईन उतारा पाहिला नाही. बंद झालेला जुना 7/12 दस्ताला जोडण्यात आला. उद्योग संचालनालयाचे पात्रता प्रमाणपत्र नसल्याचंही समोर. पुण्यातील मुंढवा प्रकरणामध्ये चौकशी होतीये हेच भाग्य. काहीही झालं तरी पार्थ पवार यातून सुटणार नाहीत. सत्यता खूप दिवस लपणार नाही. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. कारखानदारांना टाकलेल्या दरोड्यावरती पांघरून घालायचं असल्यानं सगळे कारखानदार देवाभाऊंचे अनुयायी बनलेत. राजू शेट्टींची टीका तर उद्धव ठाकरे यांना ऊसातलं काहीच कळत नाही. त्यांना नेमकं कशातलं कळतं हा एक संशोधनाचा विषय. शेट्टींचा ठाकरेंना टोला. नाशिकच्या मालेगावमध्ये चिमुकलीच्या न्यायासाठी मालेगावकर एकवटले. थोड्याच वेळात मालेगावमधील जनाक्रोश मोर्चाला सुरुवात होणार. पीडित कुटुंबीय देखील मोर्चात सहभागी होणार. मालेगावातील पीडित मुलीच्या कुटुंबियांची चाकणकरांनी भेट घेतली. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करणार. रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. नांदेडमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा. पोलिसांच्या भक्कम पुराव्यानंतर नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल. 6 मार्च 2023 रोजी घडली होती घटना. काटोलमधील आघाडीमुळे सलील देशमुख यांनी पक्ष सोडला. सूत्रांची माहिती. काटोलमध्ये पवारांच्या एनसीपीचा शेकापच्या अर्चना देशमुखांना पाठिंबा. अर्चना देशमुखांसोबत आघाडी करण्यास सलील देशमुखांचा होता विरोध. दरम्यान सलील देशमुख अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा. मविया खासदारांच्या निधीतून टक्केवारी मिळत नसल्यानं डीपीडीसीचा निधी थांबवला. खासदार प्रणिती शिंदेंची पालकमंत्री जयकुमार गोरेंवर टीका. तर गोरेंवर टक्केवारीचा आरोप करणं म्हणजे जिभेला हाड नाही हे सिद्ध करणं. भाजप आमदार देवेंद्र कोठेंचं प्रणिती शिंदेंना प्रत्युत्तर. ठाकरे आज नेरुळ पोलीस स्थानकात जाणार नाहीयेत. नेरुळ पोलीस स्थानकातून अमित ठाकरेंना फोन. अमित ठाकरे रविवारी दुपारी 1 वाजता नेरुळ पोलीस स्थानकात जाणार असल्याची माहिती. नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. दुपारपर्यंत लढतींचं चित्र स्पष्ट होणार. उमेदवारांची अंतिम यादी 26 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार. रत्नागिरीमध्ये शिवसेना नेते रामदास कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि वैभव खेडेकर यांची बंद दाराआड चर्चा. वैभव खेडेकर यांची पत्नी वैभवी खेडेकर आज अर्ज मागे घेणार असल्याची सूत्रांची माहिती. सोलापूरमधील करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीतून 19 जणांची माघार. करमाळा नगरपालिकेच्या 10 प्रभागातून 1 नगराध्यक्ष आणि 20 नगरसेवकसाठी निवडणूक प्रक्रिया होणार. तर आज निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार. धाराशिवमध्ये 35 जणांची नगरपालिका निवडणुकीतून माघार. नगराध्यक्ष पदाचे 4 तर नगरसेवक पदाचे 31 अर्ज मागे. अद्यापही जिल्ह्यामध्ये नगराध्यक्ष पदाचे 71 तर नगरसेवक पदाचे 895 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. स्थानिक निवडणुकीमध्ये लोणावळा आणि वडगावमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा. लोणावळा वडगावमध्ये आमची ताकद वाढणार. सुनील शेळकेंचं वक्तव्य. सांगोला नगरपालिका निवडणुकीमध्ये आजोबा आणि नातू दोघेही रिंगणात. मारुती बनकर यांनी निवडणुकीच्या तोंडावरती भाजपमध्ये पक्षप्रवेश करत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर नातू यश बनकर यांचाही प्रभाग क्रमांक 5 मधून नगरसेवक पदासाठी अर्ज. परभणीच्या पाथरीमध्ये भाजपमध्ये कुरबुरी. तर पक्षानं एबी फॉर्म न दिल्यानं स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेत भाजप जिल्हाध्यक्षांवर टीका केली. पक्षश्रेष्ठींनी तातडीने भुमरे यांची उचल बांगडी करावी. नेत्यांची मागणी.
नंदुरबारच्या नवापूर नगरपालिकेसाठी अपक्ष उमेदवार विश्वास बडोगे यांचा प्रचार सुरू। नवापूरमधील सत्ताधाऱ्यांनी शहराचा विकास न केल्यानं जनता अपक्ष उमेदवारावर विश्वास दाखवेल, विश्वास बडोगे यांची प्रतिक्रिया। पुण्याच्या राजगुरुनगर नगरपरिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये लिलाव केल्याची चर्चा। नगरसेवक पदासाठी गावकीने लिलाव केल्याची चर्चा। सर्वसाधारण जागेसाठी 1 कोटी 2 लाखांची बोली, तर महिला राखीव जागेसाठी 22 लाखांची बोली। पालघरमध्ये नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू। आमदार राजेंद्र गावितांकडून इच्छुकांच्या बैठका। सर्व निवडणुकीमध्ये शिवसेनेला यश मिळेल, राजेंद्र गावितांनी व्यक्त केला विश्वास। नंदुरबार जिल्ह्यातील 4ही नगरपालिकांसाठी 2,25,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। तब्बल 9 वर्षांनी होणार निवडणूक। मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये मोठा उत्साह। नंदुरबार नगरपालिकेसाठी जिल्ह्यातील आजी माजी नेते प्रचाराच्या मैदानात। शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी, भाजपचे आमदार विजय गावित, माजी खासदार हिना गावित आपापल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एक अपडेट समोर आलेली आहे। निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंची पोलिसांकडून चौकशी केली जाते। शीतल तेजवानींसोबत येवलेंची ही चौकशी करण्यात आली आहे। आर्थिक गुन्हे शाखेत सूर्यकांत येवलेंचा जबाब नोंदवण्यात आलाय। परभणी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी आलेले 34 अर्ज तर नगरसेवक पदासाठी आलेले 350 अर्ज छाननीमध्ये बाद। आज नामांकन परत घेण्याचा शेवटचा दिवस असून आज लढतीचं चित्र स्पष्ट होणार। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये तब्बल 58,000 दुबार मतदार। महापालिका प्रभागनिहाय मतदार याद्या जाहीर। मनपा निवडणुकीसाठी 11,18,118 पात्र मतदार, तर दुबार नावं वगळण्याची 15 दिवसांची मुदत। मुंबईतील महापालिकांमध्ये महिला मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ। 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेमध्ये यंदा 11,80,191 मतदारांची वाढ। वाढलेल्या मतदार संख्येचा कुणाला फायदा होणार याकडे सर्वांचं लक्ष। पुणे महापालिकेची प्रारूप मतदार यादी जाहीर। मतदार यादीनुसार दुबार मतदारांची संख्या 3 लाखाहून अधिक। दुबार मतदारांवरती निवडणूक आयोग कोणते धोरण आखतं याकडे सर्वांचं लक्ष। दिल्ली ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।